शारदीय नवरात्री अखेर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात देवीचं आगमन अगदी जल्लोषात करण्यात येते. दरवर्षी येणारा शारदीय नवरात्र उत्सव हा देवी दुर्गेची भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. शक्ती उपासनेच्या या भव्य उत्सवादरम्यान देवीच्या विविध 9 रूपांची 9 दिवस पूजा केली जाते. सार्वजनिक मंडळ तसेच घरोघरी देवीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते आणि भक्त मोठ्या उत्साहाने उपवास आणि पूजा करतात. यावर्षी शारदीय नवरात्र सोमवार आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होते. पहिला दिवस घटस्थापना आणि देवी शैलपुत्रीच्या पूजेसाठी विशेषतः शुभ मानला जातो. जाणून घेऊया योग्य वेळ, शुभ योगायोग आणि घटनास्थापनेची योग्य पद्धत. घटनास्थापनेची तारीख आणि वेळ. पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1:23 सुरू होते आणि 23 सप्टेंबर रोजी पहाटे 2:55 पर्यंत राहते. फक्त सूर्योदयाच्या वेळी येणारी तारीख वैध मानली जाते, म्हणून 22 सप्टेंबर हा घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त असेल. मुख्य मुहूर्त सकाळी 6:09 ते 8:06. अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38. जर कोणी शुभ सकाळच्या वेळी प्रतिष्ठापना करू शकत नसेल तर अभिजित काळातही पूजा करता येते. पहिल्या दिवसांचे शुभ योगायोग. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षीची नवरात्रीची सुरुवात खूप खास मानली जाते, कारण 22 सप्टेंबर रोजी शुक्ल योग आणि ब्रह्मयोग यासारख्या सकारात्मक युती आहेत. या योगामध्ये केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. असे मानले जाते की अशा शुभ वेळी घटस्थापना केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि इच्छा पूर्ण होतात. घटस्थापनेची संपूर्ण पद्धत. प्रथम घर आणि पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं. सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ, शुद्ध कपडे, शक्य असल्यास न वापरलेले कपडे घालावे, अधिक शुभ मानले जाते. पूजेच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसा. घटस्थापनेचा कलश खालीलप्रमाणे तयार करा. 7 प्रकारची माती आणि वाळू मिसळा आणि एका प्लेटवर ती ठेवा. स्वच्छ कलशावर कुंकू किंवा गंधाने स्वस्तिक काढावे, हळद लावावे आणि कलशाला पवित्र धागा बांधा. कलशात जव, 7 धान्य, सुपारी, 1 नाणे आणि पाणी भरा. चंदन, फुले आणि औषधी वनस्पती घाला. कलशात पंचपल्लव, आंबा किंवा इतर पवित्र पाने ठेवा. मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ, इतर धान्य भरा. त्यावर कलश ठेवा आणि त्यावर लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ ठेवा. घटस्थापनेचा कलश स्थापित केल्यानंतर पूर्ण भक्तीने देवी दुर्गेचे आवाहन करा. शास्त्रामध्ये कलश सर्व देवांचे प्रतीक मानले जाते. भगवान वरुण, देवी पृथ्वी, दिक्पाल आणि वेद त्यात वास करतात असे मानले जाते. नवरात्रीचे 9 दिवस कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावेत आणि देवीचा आशीर्वाद कुटुंबावर राहावा अशी प्रार्थना केली जाते. आज देवीच्या कोणत्या रूपाची पूजा कराल? घटस्थापनेसह देवीच्या 9 रूपांची पूजा सुरू होते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आरती करणे, दीप प्रज्वलन करणे, नैवेद्य अर्पण करणे आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करणे ही परंपरा आहे.